मॉर्निंग पाइनएप्पल लुकिंग व्हेरी ब्युटिफुल व्हेरी नाईस. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झालेली आहे. म्हणजे 2 वाजून गेलेले आहेत आणि मी जस्ट कॉफी पितो आहे. आज मंडे आहे, पण आजचा मंडे खूप म्हणजे काय बोलतात ना, आळशीसारखा चालला, एकदम आळशीसारखा. कारण की तुम्हाला बाहेरचं काही दिसणारच नाही, कारण की एकदम डेंजरस पाऊस चालू आहे. एकदम डेंजरस पाऊस म्हणजे एकदम वादळ वारा, एकदम डेंजरस. बापरे, जिमला जायचं होतं आज, पण वाटत तर नाही जाऊ शकेल मी, कारण की इथून चालत जरी गेलो तरी अख्खा जिमपर्यंत जाऊपर्यंत भिजेल मी, पूर्ण भिजेल. तर म्हणून मग अवॉइड करणार. मग उद्यापासून जाईल जिमला, आज तरी नाही जाणार. आवाज बसला माझा, सर्दी झाली आहे मला. माझा राईट हँड दुखतो आहे, कारण की लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी आर्म रेसलिंग करत होतो, पंजा लढत होतो. तर मग माझा राईट हँड खूप दुखतो आहे आणि त्याच्यानेच मी फोन पकडला आणि मी ब्लॉग करतो आहे. वा 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 वा, बापरे डेंजरस आवाज आला. हे बघा पाऊस, बघा जरा पाऊस बघा, एकदम इन्सेन. आता तरी म्हणजे सकाळी खूपच जास्त होता, आता तरी कमी झालेलं आहे. आणि मी खिडकी जर उघडी ठेवली, जर मी खिडकी उघडी ठेवली तर मग सगळं पाणी आतमध्ये येतं. म्हणजे ती हवा अशी चालते ना, मग ती डायरेक्ट अशी आतमध्ये येते. तर बापरे डेंजरस, खूप डेंजर पाऊस चालू आहे. मी सकाळपासून म्हणजे जेव्हा उठलो आहे तेव्हापासून मी व्हिडिओज वगैरे बघतो आहे. आणि जेव्हा मी व्हिडिओज वगैरे बघितले, म्हणजे मुंबईचे व्हिडिओज पावसामधले, आणि आगमन वगैरे खूप गणपतींचं आगमन वगैरे पण होतं आज, तर मी व्हिडिओज वगैरे बघितले तर अक्षरशः म्हणजे गुडघ्यांपर्यंत पाणी आहे, एवढं भरलं आहे सगळीकडे. सगळीकडे पाणी भरलेलं आहे. कारण की 2-3 दिवसापासून रेग्युलर पाऊस चालू आहे, असं नाही म्हणजे थोड्या वेळासाठी थांबतो आणि जोरजोरात पडतो आहे. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये पाऊस. म्हणजे स्टेशन ट्रेनमध्ये म्हणजे ट्रॅक्सवरती पाणी, रस्त्यांवरती पाणी, सगळीकडे पाणी, गटर भरून जातं. काय खूप डेंजरस, खूप डेंजरस. आता मी चाललो आहे खालती, जबरदस्ती चाललो आहे, कारण की माझी बहीण स्कूलवरतून येते आणि ती छत्री विसरली आहे आज आणि खूप जोरजोरात पाऊस पडतो आहे. तर मला मम्मीने सांगितलं की जा तिला बस स्टॉपपर्यंत घ्यायला आणि गपचूप घेऊन ये. चाललो आहे पावसामध्ये छत्री घेऊन यायला तिला. मला सगळीकडे दिसेल पाणी, पाणी भरलेलं आहे मुंबईमध्ये. फुल पाऊस, पावसाचं वातावरण चालू आहे, एकदम डेंजरस पाऊस. सगळीकडे पाणी भरलेलं आहे. कांट डू एनिथिंग गाईज. असं तुम्हाला दिसणार नाही, बट तरी पण मी फुल भिजलेलो आहे, म्हणजे एकदम इन्सेन डेंजरस भिजलेलो आहे, फुल एकदम टॉप टू बॉटम. आता परत येऊन मी कॉफी पितो आहे, कारण की तेव्हा मला कॉफी पूर्ण पिता आली नव्हती. आता कॉफी मिळणार, जेवणार, मग बघू काय करूया. लेट्स सी. खूप डेंजर पाऊस चालू आहे बाय, खूप डेंजर. बघू काय करूया आपण आज. भेंडी आणि बटाटा बनलेला आहे. यूट्यूब चालूच होत नाही आहे, काय माहिती काय झालेलं आहे त्याला. म्हणजे ऑफकोर्स वायफाय थोडं असं चालतं आहे, कारण की पाऊस खूप जास्त आहे. बट लेट्स सी. चालू झालं काहीतरी बघू आणि जेवेल. मग जेवल्यानंतर मग परत बघू. लेट्स सी काय मी लेट्स सी काय करायचं एवढ्यांदा बोलतो ना, माझे एवढे शब्द रिपीट होतात ना. हे बघा, आपण म्हणजे मी मराठी बोलतो घरी, रेग्युलरली मराठी बोलतो. मम्मीशी, बहिणीशी, पप्पांशी, सगळ्यांशी मराठीत बोलतो. भाऊ बहिणींशी पण मराठीत बोलतो मी. बट प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपली जी डेली लँग्वेज झालेली आहे ना, की आपण जेव्हा आपण बाहेर कुठे पण पडतो तर आपलं हिंदीचं उच्चारण एवढं होतं ना, आपण एवढं हिंदी बोलतो ना, की ते मराठीचे शब्द आपल्याला ना माहिती असतात, बट ते आपल्याला उच्चारताच येत नाही. तर त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग मराठीमध्ये सुरू केलेली आहे, कारण की फक्त हे नाही की मला मराठी ऑडियन्सपर्यंत पोचायचं, पण मला माझी भाषा पण म्हणजे माझी जी मराठी आहे ती पण मला बोलतात ना असे एकदम प्रॉपर करायची आहे. म्हणजे प्रॉपर म्हणजे मला बोलता आली पाहिजे, असं नाही की म्हणजे फक्त असं वर्षावरती बोलून निघून गेलं, असं नाही. चांगलं करायचं आहे बाईस. आता मी जेवतो, मग बघू काय करायचं आहे पुढे. आज तरी जास्त काय नाही, घरातच बसणार आहे, बाहेर तर जाता येणार नाही, खूप जास्त पाऊस आहे. त्याची माय गॉड. आंघोळ झालेली आहे, फ्रेश झालेलो एकदम. गरम पाण्याने आंघोळ केली, कारण बाहेर आत्ता पण कंटिन्यूस पाऊस चालू आहे.
म्हणजे थांबतच नाही आहे पाऊस आणि हवा पण खूप जोरात चालते. आणि कसं मी एकदम पाण्याच्या साईडला राहतो ना, म्हणजे समोर इज अरेबियन सी आय गेस. हां, तर मग म्हणून आमच्या इथे हवा खूप चालते आणि दरवाजे जर खिडकी उडी ठेवली तर दरवाजा खूप जोरजोरात लागतात बापरे. म्हणून सगळं खिडकी सगळं बंद करून ठेवावं लागतं, कारण की पाणी पण आतमध्ये येतं पावसाचं आणि पावसाचं डेंजरच आहेच. पण आमच्या इथे एक बेनिफिट आहे की पाणी भरत नाही कुठे जास्त, म्हणजे खड्ड्यां वगैरेमध्ये भरतं पण असं इन जनरल कुठे भरत नाही पाणी, कारण की थोडं स्लोपिश आहे ना इकडे असं, आणि मँग्रोव्ज खूप आहेत तर त्याच्यामुळे पाणी साचत नाही कुठे. बेनिफिट्स ऑफ लिव्हिंग नियर सी, यु नो, सी आणि सी. वाव, काय रनिंग केलं. आता बसलो आहे, आता विचार करतो की ह्या वीकमध्ये पण म्हणजे असं कॉन्टेंट 1-2 पोस्ट तरी करावेच लागतील, कारण की लास्ट 2-3 वीक्सपासून मी करतो आहे पोस्ट, बट एकच होत आहे असं. म्हणजे जास्त पहिले कसं कमीत कमी 3 रील तरी वीकमध्ये पोस्ट करायचो, 3 शॉर्ट्स पोस्ट करायचो, पण आता असं झालं की आता एक मॅक्झिमम एक जात आहे असं झालं आहे. कारण की लास्ट वीक पण एकच पोस्ट केलेला आहे, ह्या वीकमध्ये म्हणजे त्याच्या लास्ट वीकमध्ये पण एकच पोस्ट केला. तर आता कमीत कमी म्हणजे असं 2 ते 3 तरी ट्राय करायला पाहिजे, कारण की कन्सिस्टन्सी थोडी तरी ठेवावं लागेल. असं नाही की एक टाकला आणि मग असं विसरून गेलो, असं नाही करावं लागेल. आता मी बघतो काहीतरी कॉन्टेंट लिहितो, कारण की दॅट्स इम्पॉर्टंट, रिअली इम्पॉर्टंट. चला आता थोडंसं कॉन्टेंट लिहूया. आता कॉन्टेंट लिहून झालेलं आहे माझं. झालेलं आहे म्हणजे ट्राय केलं आहे मी, एक पण पूर्ण नाही लिहू शकलो आहे मी. आता माझ्या फ्रेंड्सचं पण इनपुट येईल त्याच्यामध्ये काही ना काही, तर बघू पुढे काहीतरी कंटिन्यू करेल. कारण की आता कसं आहे की गणपती पण येतात नेक्स्ट वीकमध्ये, तर मग आपल्याला म्हणजे कमीत कमी 5 दिवसामध्ये रील्स, शॉर्ट्स, ब्लॉग्स सगळं करायचं आहे. तर त्याच्यासाठी स्क्रिप्ट रेडी असली पाहिजे, आणि जर स्क्रिप्ट रेडी असेल तरच आपण काहीतरी करू शकतो. नाहीतर इम्प्रॉवमध्ये करायला गेलो ना तर कसं होतं माहिती आहे का, आपण करून तर टाकतो बट आपल्याला एक्झॅक्टली माहिती नसतं की आपल्याला करायचं काय. म्हणजे ते कधी कधी चांगलं वाटतं बट डेली नाही होत ते. म्हणून स्क्रिप्ट करायची आहे 5 दिवसासाठी, वेगळं काय काय शूट करायचं आहे, काय करू शकतो सगळं बघावं लागेल. खूप कठीण आहे गाईज. आणि त्याच्यानंतर पाऊस पण एवढा आहे. आज तर मला लिटरली बाहेर जायला कंटाळा आला आहे, कारण की एवढा पाऊस आहे ना, आळस येतो आहे असं वाटतं आणि झोपूशी वाटतं आहे. पण जर झोपलो तर मम्मी बोलेल परत की दुपारी उठला आहे परत झोपतोस आणि खूप मार खाईल म्हणून काहीतरी असं नॉन प्रोडक्टिव्ह करेल, काहीतरी यूट्यूब बघेल. वायफाय पण एकतर स्लो चालू आहे, लेट्स सी इंस्टाग्राम वगैरे काहीतरी स्क्रोल करत बसेल. नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टी मी जास्त करतो डेली लाईफमध्ये, असं प्रोडक्टिव्ह काहीच नाही करत. आणि मला कोणतरी काहीतरी बोललेलं, मला असं कोणतरी बोललेलं की लाईफमध्ये ना खूप पॉझिटिव्ह बोलत जा, निगेटिव्ह नको बोलत जाऊ, की म्हणजे असं काही करायला आणि नुसतं घरी बसलेलो असतो. हे बघा, पॉझिटिव्ह मी होऊ शकतो लाईफमध्ये, खूप पॉझिटिव्ह होऊ शकतो मी लाईफमध्ये. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये असा आहे की मी जर पॉझिटिव्ह झालो लाईफमध्ये तर मला असं वाटतं की मग मी अंबानीला मागे सोडून देईन. म्हणून मी असं डाऊन टू अर्थच राहतो, जास्त असं पंख येऊ नाही देत. म्हणून मी असं म्हणजे असंच राहतो. मी काही टेन्शन नाही आपल्या लाईफमध्ये. बाय, पाऊस अजून वाढला आहे. मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो की जर तुम्ही मुंबईत राहतात आणि तुम्ही हा ब्लॉग बघताय तर पावसामध्ये लांब ट्रॅव्हल करणं अवॉइड करा, बाहेर जाणं अवॉइड करा. कारण की मुंबईचा पाऊस तुम्हाला पण माहिती आहे किती डेंजरस असतो. एकदा जर तुम्ही वाहून गेलात तर गेम आहे तुमचा. जर तुम्ही ट्रेन्सने ट्रॅव्हल करता, टू व्हीलरने ट्रॅव्हल करता तर प्लीज नका करू, कारण की तुम्हाला माहिती आहे खड्डे कसे आहेत आणि ट्रेन्स जर मध्येच बंद पडल्या तर काय हालत होते. आणि बस अजून काही नाही, मी आजचा व्लॉग इथेच संपवतो, कारण की आज खूप कंटाळा आला आहे, लिटरली कंटाळा आला आहे मला. तरी मी हा व्लॉग करतो आहे कारण की मी सिरीज सुरू केलेली आहे जी मी एंड नाही करू शकत जोपर्यंत मला असं वाटत नाही की आय एम डन. म्हणजे आय एम डन विथ माय व्लॉगिंग करिअर. आत्ताच सुरू केलं आहे यार, 21वा दिवस आहे, बट इट्स ओके. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, बेल आयकन दाबा, शेअर करा, कमेंट करा आणि काय नाही, आणि मस्त लाईफ जी आहे यार एन्जॉय करा, स्ट्रेस नका घेऊ जास्त काही. बस, थँक्यू सो मच.